भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यातील मालुटोला येथे विदर्भ शाहीर कलाल परिषद कनान शाखा भंडारा, सुलोचना पारदीकर बहुउद्देशीय संस्था मासलमेटा, ग्रामपंचायत मालुटोला यांचे संयुक्त विद्यमानाने जनजागृतीपर वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटक मनीष भिवगडे, अलंकार टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेत शंकर चहांदे, सरपंच राजेश मरसकोल्हे, वन विभागाचे खांडेकर, अंबुले, तमूस अध्यक्ष मार्फत पारधी, पोलीस पाटील गेंदलाल टेंबरे, रामनाथ पारधीकर, मिलिंद खोब्रागडे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित पार पडले। या प्रसंगी विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथील कलावंतांनी दंडार, भंजर, कीर्तन, नाट्य, नृत्य यांच्यातून वृक्षाचे महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामनाथ पारधीकर, सूत्रसंचालन मिलिंद खोब्रागडे, तर उपस्थितांचे आभार शेखर पटले यांनी मानले। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। नाही, हे आपली शोकांतिका आहे। म्हणजेच काय, आपण कलावंत काय करतो, आपण विभाजले आहोत। आपण काय करतो की कुठे कार्यक्रम असला तर मला जायचं नाही, तिकडे कार्यक्रम असला तर त्याच्यासोबत पटत नाही, म्हणून मंचकावर आमची जे संपूर्ण विदर्भ शाहीर कलाकार परिषदेची टीम इथे बसलेली आहे, हे तुम्हाला एक संदेश देत आहे की आम्ही एक आहोत। आम्ही कलावंतांसाठी काम करतोय। आम्ही कोणाला डावलून काम करत नाही, कोणाला कमी करून काम करत नाही, पण शासनाकडे आमची भरपूर अशी मागणी आहे जे कलावंतांसाठी पूर्ण करायची आहे। मला प्रामुख्याने असं वाटते की मला अभिमान आहे की माझ्या वडिलांसोबत काम केलेले लोक आज माझ्यासोबत एक सिपे सालार म्हणून माझ्यासोबत काम करतोय। आणि हे एकट्या मनीष भिवगडेची ख्याती नाही, तर इथे बसलेले संपूर्ण विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे लोक आहेत, त्याच्यामुळे हे घडलेलं आहे। समोर तुम्हाला सांगतो, रामटेक लोकसभामधून आता नवीनच खासदार माननीय श्यामकुमारजी बर्वे साहेब, ते माझे मित्र आहेत। आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी मला विश्वास दिलेला आहे की राज्यात आणि केंद्रात कुठेही कलावंतांची काही अडचण राहील तर ते माझा साथ देतील। खरंच हे अभिमानाची गोष्ट आहे आणि विदर्भ शाहीर कलाकार परिषद हे तुमच्या पाठीशी नेहमीच उभी राहील याची मी गवाही देतो। त्याचप्रमाणे आज मालुटोला इथे खूप छान असा सांस्कृतिक कार्यक्रम केला। साहेब, सरपंच साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचा विदर्भ शाहीर कलाकार परिषदेच्या वतीने। आणि निश्चितच असे काही कार्यक्रम जे तुम्ही बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।